उद्धव साहेब, महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. अशात आरोप प्रत्यारोपांना धार आलेली आहे आणि भाजपकडून मागणी केली जाते की सामना या वृत्तपत्रावर किंवा शिवसेनेचं जे मुखपत्र आहे त्यावर बंदी घालण्यात यावी. पेड न्यूजचा आरोप होतो आहे. भले निवडणूक आयोगाने स्पष्ट नकार दिला आहे. पेड न्यूजचा संबंध नाही. सामना आणि शिवसेना हे नातं जगजाहीर आहे, ते काय आम्ही लपवलेलं नाही. पण ही आता भाजपच्या मनातली आणीबाणी बाहेर यायला लागलेली आहे. आज ते सामनावरती बंदी बोलत आहेत, उद्या पक्षावरती बोलायला लागतील आणि मग त्यावेळेला जी काही आणीबाणी इंदिरा गांधींनी लादली होती त्याहीपेक्षा एक पाऊल पुढे टाकून हे देशावरती आणीबाणी लादण्याच्या प्रयत्नात आहेत का, हा एक प्रश्न नक्कीच लोकांच्या मनात निर्माण झालेला आहे. एका अर्थी हे बरं झालंय. जनतेच्या मनातल्या ज्या काही शंका कुशंका होत्या आणि त्यांच्याबद्दलचा जो एक चांगुलपणाचा संभ्रम होता तो दूर झालेला आहे आणि त्यांच्या मनातलं काळं बेरं किंबहुना मी पुन्हा म्हणेन की त्यांच्या मनातली आणीबाणी ही अगदी उघडपणाने बाहेर आलेली. पण अंतिम टप्प्यात अशा पद्धतीने सामनावर म्हणजे मुखपत्रावर आरोप होणं, पेड न्यूज, भले निवडणूक आयोग म्हणते की पेड न्यूज कुठे, पेड न्यूज कुठे, सामनातले पेड न्यूज दाखवा ना. म्हणजे शिवसेनेचा प्रचारच होतो एका प्रकारे. आहेच ना. मी शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे, मी सामनाचा संपादक आहे. शिवसेना प्रमुखांनी दोघांची स्थापना केलेली आहे. त्याच्यामुळे भाजपला पेड न्यूजची जी सवय झालेली आहे आणि त्यांना दुःख हेच वाटते की सामनात त्यांनी पैसे दिले तरी त्यांच्या बाजूच्या बातम्या लागत नाही, हे त्यांचं दुःख असेल. आणि नेत्यांच्या वैयक्तिक संपत्तीवरून आरोप नाही, ते त्याला परस्पर उत्तर मिळालेलं आहे आणि माझे शिवसैनिक समर्थ आहेत. पण ते प्रचार खालच्या पातळीवर जातोय भाजप, नक्कीच आहे आणि त्याच्या सगळ्याला त्या पातळीवरती उत्तरं दिली जातात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.